परंतु असं दर निश्चित करण्याचे अधिकार शासनाला नाही आहे ना, कारण शेवटी ओला, उबेर, रॅपिडो या संस्थांना गाड्या चालवत असताना त्यांनी जो पीक टाईम असतो त्या पीक टाईममध्ये जास्त भाडं असतं आणि ज्या पीक टाईम असताना कमी भाडं असतं, त्यामुळे त्या पद्धतीनं ते ॲप त्यांचं चालू असतो. आणि ह्यांचा संपर्ककरांचं असं म्हणणं होतं की आम्हाला दर फिक्स करून द्या की तर त्या विषयावर आता आम्ही जी पॉलिसीची आता लॉ अँड ज्युडिशियल डिपार्टमेंटकडे आमची फाईल आहे, ती फाईल आल्यानंतर मी त्यांना सांगितलं जास्तीत जास्त तुम्हाला कशा काय सुविधा देता येईल आणि तुम्हाला तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांचा विचार करून राज्य शासनाच्या माध्यमातून तुम्हाला 100% जे चालक मालक आहेत त्यांना फायदा कसा होईल याची अशी भूमिका परिवहन मंत्री म्हणून मी घेतलेली आहे. त्यांनी चर्चा केल्यानंतर खरं तर थांबायला हवं होतं, कारण शेवटी काही पॉलिसीज गव्हर्नमेंट डिसाईड करत असताना वेळ तर त्यांनी द्यायला हवा. तुम्ही पुन्हा एकदा त्यांची भेट घेणार का, शिष्टमंडळाशी चर्चा करणार? ते चर्चा मी सविस्तर चर्चा केली आणि त्यांना आश्वासित केलं की शेवटी ह्या पॅसेंजरचा विचार आमच्या दृष्टीनं फार महत्त्वाचा आहे आणि आम्ही काही कुठल्याही एका ओला, उबेर किंवा रॅपिडोसारख्या संस्थांना मदत व्हावी म्हणून राज्य शासनाने ही भूमिका घेतलेली नाही. आमच्या दृष्टीनं प्रवासी आमचा प्राधान्य प्रथम आहे आणि त्याचबरोबर लाखो रुपये खर्च करून जे उबरवाले, ओलावाले किंवा टॅक्सी आपल्या रॅपिडोवाले ज्या चालक मालकांना ज्या पद्धतीनं म्हणजे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्याचा वापर करून घेतात, तर आम्ही 100% तुमच्या बाजूने आहोत. ही सुद्धा माझी भूमिका आहे. मी त्यांना आपल्या माध्यमातून आता आश्वासित करतोय की लवकरच आपल्याला अपेक्षित आणि जास्तीत जास्त सुविधा कशा देता येईल असा निर्णय राज्य शासन घेईल. तुम्ही हा संप मागे घ्या. सर, मुंब्रा में जो घटना हुई थी उसके बाद आने बारे में सामने आई. नहीं, देखिए रेलवे में 5 जून में जो घटना घटी थी, 4 लोग मृत्यु जगह पे हो गए थे, एक अस्पताल में मृत्यु हो गया, 9 लोग जख्मी थे. हमारे वहाँ के सांसद श्रीकांत शिंदे जी ने तो छत्रपति शिवाजी रुग्णालय में जो जख्मी थे उनको, जो सीरियस थे उनको तो जुपिटर हॉस्पिटल जैसे प्राइवेट हॉस्पिटल में वो लेके गए. तो हमारा ये कहना है कि 5000 से ज़्यादा हर साल जो मृत्यु होते हैं रेलवे अपघात में, तो उसमें कहीं ना कहीं जो हमारी पैरेलल रैपिडो अपना पैरेलल जो हमारी टैक्सी है या बसेस है या हमारी एसटी है या हमारी मेट्रो है, तो हम पैरेलल ये तो सहूलियत दे ही रहे प्रवासियों को, मगर साथ साथ में अगर टाइमिंग चेंज हो जाएगा तो टाइमिंग चेंज की वजह से लोगों को फ़ायदा हो जाएगा, क्योंकि रेलवे के ऊपर जो लोड आता है कि 8 और 10 के पीक पीरियड में वो लोड कम हो जाएगा. तो हमने राज्य शासन के माध्यम से भी आधा घंटा नहीं बल्कि 1 घंटा भी हम सहूलियत देने की कोशिश कर रहे हैं कि 10 बजे का अगर ऑफिस रहेगा तो आप 10 से 5 की बजाय 10 से 6 आप काम करो, 1 घंटा एक्स्ट्रा आपको काम करना पड़ेगा अगर 1 घंटा आप लेट आए. तो हम ये सहूलियत दे रहे. तो प्राइवेट एजेंसी ने भी उसके ऊपर सोच के उन्होंने भी सहूलियत देना चाहिए, ताकि आज जो मृत्यु हो रहे हैं वो मृत्यू भविष्य में उनके स्टाफ में से भी कोई हो सकता है, तो उन्हें सपोर्ट करना चाहिए गव्हर्नमेंट को. जबरदस्ती सुरू आहे. ओला ड्रायव्हरनं पिस्तूल स्वतःसोबत बाळगलेली होती आणि त्यांनी प्रवाशांना धमकवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. नाही, अशा प्रकारे जर कोणी पिस्तूल, चाकू किंवा ही हत्यारं वापरून जर अशा प्रकारे दादागिरी आणि गुंडगिरी करत असेल तर पोलिसांच्या माध्यमातून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि पोलिसांनी सुद्धा आमच्या आरटीओ डिपार्टमेंटला सहकार्य करायला पाहिजे. त्यांनी सुद्धा आरटीओच्या सोबत जाऊन ह्या सगळ्या बेकायदेशीर कामं करणाऱ्या जे चालक आहेत त्यांच्यावर धाड घातली पाहिजे, त्यांना अरेस्ट केलं पाहिजे आणि प्रामुख्यानं अशा पद्धतीनं जर कोणी दादागिरी आणि गुंडगिरी करत असेल तर त्याचा परवाना सुद्धा रद्द करण्याची भूमिका आरटीओच्या माध्यमातून घेण्यात येईल. ओला, उबर सारख्या ज्या रॅपिडो चालवतात, ज्याला परवानगी नसताना रॅपिडो चालवत आहेत, अशा संस्थांवर कारवाई केली जाईल. एक आठवडा काल संध्याकाळपर्यंत आम्ही 138 ठिकाणी कारवाई केली, 72 गाड्या आम्ही जप्त केल्यात, अनेक ठिकाणी आम्ही FIR दाखल केल्या आणि तशा प्रकारचं आमच्या प्रसिद्धी पत्रक सुद्धा आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून निघालंय. यापुढे शासनाच्या परवानगीशिवाय जर कोणी अशी दादागिरी करून बेकायदेशीरित्या वाहतूक करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. आम्हालाही वाहतुकीचा प्रश्न जटिल असल्याकारणानं वाहतूक त्यांनी करावी, परंतु शासनाच्या सगळ्या परवानग्या घेऊनच त्यांनी रस्त्यावर यावं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.